अधिक मास महात्म्य अध्याय 26. अधिक मास व्रत आणि व्रताचे उद्यापन याचे कथानक या अध्यायामध्ये आलेले आहे, ज्याचे आता आपण श्रवण करणार आहोत. त्यापूर्वी श्री गणेशाला, गुरुदेवतांना आणि पुरुषोत्तमाला वंदन करूया आणि श्रवणाला प्रारंभ करूया. श्रीहरी विष्णू लक्ष्मीला म्हणाले, मी आता अधिक मास व्रताचे उद्यापन कसे करावे ते सांगतो. संपूर्ण अधिक मासात व्रतकर्त्याने पुरुषोत्तम श्रीकृष्ण व राधा यांची रोज पूजा करावी. कृष्ण पक्षामध्ये चतुर्दशीस शक्यतो उद्यापन करावे. ही तिथी काही अडचणींमुळे जर साधत नसेल तर कृष्ण अष्टमी किंवा नवमी ही तिथी घ्यावी. पण एक लक्षात ठेवा की त्यानंतर म्हणजे नवमीनंतर राधाकृष्णाची पूजा उरलेल्या दिवसात करण्याची आवश्यकता नसली तरी स्नान, दान, उपवास इत्यादी काही नियम घेतल्यास ते मात्र अमावस्येपर्यंत सोडू नयेत. उद्यापनाच्या दिवशी सकाळची सर्व शुद्ध कर्मेही उरकावीत. त्या दिवशी 30 मेहूण हे जेवायला घालणे प्रशस्त मानले आहे. पण हे जर शक्य नसेल तर 7 मेहूण किंवा 5 मेहूण बोलवले तरी सुद्धा चालतील. मेहूण म्हणजे दाम्पत्य. 33 मेहूण बोलावण्याची रूढी ही प्रचलित आहे. परंतु दाम्पत्यांची संख्या ही व्रती यजमानाच्या आर्थिक सामर्थ्यावरही अवलंबून असावी. म्हणजे यथाशक्ती मेहूण हे बोलवावेत. मोठा मंडप घालावा, मंगल वाद्ये वाजवावीत, उत्सव करावा. माळा, पताका, तोरणे, दार सजवणे, रांगोळ्या काढणे, त्याचबरोबर दाराला आम्र पल्लव बांधणे, पुष्परचना करणे अशी सुंदर व्यवस्था असावी. सर्वत्र दिव्यांचा प्रकाश असावा. उत्तम आणि प्रशस्त स्वच्छ जागी सारवून तेथे रांगोळ्या घालाव्यात. सर्वतोभद्र आकृती 5 धान्यांनी काढावी. त्यावर 4 दिशांना मंगल कलश सुवर्ण, रजत, ताम्र किंवा मृण्मय अशा कोणत्या तरी एका प्रकारचे स्थापावेत. त्यात उदक अर्धपात्र भरून आम्रपल्लव हे त्याच्या तोंडावर बसवावे. वस्त्राने घट वेष्टावेत. घटावर नारळ ठेवावा. प्रत्येक घटाशी संकर्षण, वासुदेव, प्रद्युम्न आणि अनिरुद्ध यांची प्रतिमा किंवा प्रतीके स्थापावीत. त्यांना चतुर्व्यूह असे म्हणतात. प्रथम मध्यभागी कलशावर पूर्ण पात्रावर तांदळावर राधासहित मुरलीधर श्रीकृष्णाची पुरुषोत्तम म्हणून मूर्तीची स्थापना करावी. सर्वतोभद्र आकृतीवर ही स्थापना करायची आहे. पुरोहित म्हणून तंत्रकुशल आणि मंत्रवेत्ता ब्राह्मण हा आधीपासूनच सुनियोजित केलेला असावा. जप करण्यासाठी 4 विद्वान ब्राह्मण बोलवावेत. त्यांना प्रत्येकी 2 वस्त्रे अर्पण करावीत आणि शक्य असेल तर मुद्रिका सुद्धा द्याव्यात. आचार्य पुरोहितांना अनेक वस्त्रे, भूषणे आणि दक्षिणा देऊन संतुष्ट करावे. हे कार्य समाप्तीनंतर करायचे आहे. स्वपत्नीसह यजमानाने नीट आसनावर बसून सर्वोपचारांनी पूजा करायची आहे. अनेक प्रकारची अन्नांची नैवेद्याची पात्रे त्या ठिकाणी असावीत. जपकर्त्या विप्रांकडून संकर्षण, वासुदेव, प्रद्युम्न आणि अनिरुद्ध यांच्या नामाचा 108 वेळा जप करून घ्यावा. 4 दिसांना दीप प्रज्वलित ठेवावेत. पूजा संपल्यानंतर आरत्या, गीत, नृत्य, कीर्तन आदी कार्यक्रम हे उत्साहाने करावेत. रात्री जागरण सुद्धा करावे. अधिक मासाचे पुस्तक किंवा पुराण यांचे वाचन करावे. सकाळी उठून पुन्हा अन्निके उरकून पूजन करावे. नाममंत्राने हवन करावे. त्यानंतर तर्पण आणि मार्जन करावे. राधाकृष्णांची मंत्रयुक्त आरती करावी. दोघांनी प्रदक्षिणा आणि नमस्कार करावा. नंतर ब्राह्मणाला सोने आणि पूर्ण पात्र यांचे दान करावे. वर उल्लेख केलेली दाने ही अर्पण करावीत. गोप्रदान देणे, ऋत्विजांना दक्षिणा आणि अन्न देणे, दाम्पत्यांना सुनियोजित दाने देणे. विशेषतः भागवत पुराणाचा ग्रंथ वैष्णव ब्राह्मणास द्यावा. त्यामुळे श्रीकृष्ण प्रसन्न होतो. 30 दाम्पत्यांना अनारशाचे वाण द्यावे. 2.5 प्रस्थ मापाचा एक डबा घ्यावा. तो कास्याचा, पितळाचा, निष्कलंक लोहाचा असला तरी सुद्धा चालेल. प्रत्येक डब्यामध्ये 33 अनारसे घालावेत. जेवढी छिद्रे त्या अनारशांना असतील तेवढे वर्ष तो दाता वैकुंठामध्ये राहतो. तेथून त्याला पुनर्जन्मास यावे लागत नाही. ज्यांना अनारसे देणे शक्य नाही त्यांनी त्याचे साहित्य तयार करून म्हणजे ते पीठ, साखर, गूळ, तूप असे दान केले तरी सुद्धा चालते. त्या दाम्पत्यांची पूजा करून त्यांना पक्वान्नाचे भोजन द्यावे. अनेक प्रकारच्या भाज्या, भक्ष्य, भोज्य, चोष्य, लेह, पेय असे चविष्ट पदार्थ दान द्यावेत.
त्या भोजनाने संतुष्ट दाम्पत्यास दक्षिणा द्यावी, नमस्कार करावा आणि त्यांचे आभार देखील मानावेत. शेवटी तांबूल खाण्यास द्यावे. त्यांना निरोप देण्यासाठी विशिष्ट सीमेपर्यंत जावे. घरी पूजा केलेल्या पुरुषोत्तमाची प्रार्थना करावी. मला मिळालेल्या द्रव्यांनी मी जी पूजा केली आहे तिचा कृपया स्वीकार करावा अशी प्रार्थना करावी आणि स्वजनासह भोजन करावे. मग मूर्तीवर समंत्र अक्षता वाहून मूर्ती अन्यत्र हलवावी किंवा पूजा सांगणाऱ्या आचार्यांना सर्व पूजा पदार्थासह विधिपूर्वक समर्पण करावी. महिन्याच्या मध्ये अष्टमी, नवमी वगैरे तिथीला उद्यापन केल्यास त्यानंतर अमावस्येपर्यंत उरलेल्या प्रत्येक दिवशी कलश स्थापित पुरुषोत्तमाची सर्वोपचार पूजक पूजा करावी आणि अमावस्येच्या दिवशी मूर्तीचे विसर्जन करून ती आचार्यांना दान द्यावी. यथाशक्ती ब्राह्मणांना भोजन द्यावे. हे लक्ष्मी, जे हे व्रत यथाशक्ती करतील त्यांची संकटे, दारिद्र्य, रोग यांची बाधा न होता त्यांचे सर्व मनोरथ पूर्ण होतील आणि ऐहिक सुखे भोगून ते गोलोकामध्ये चिरकाल निवास करतील. या ठिकाणी अधिक मास महात्म्याचा 26वा अध्याय हा समाप्त झाला. श्रीकृष्णार्पण नमस्तू. अधिक मास महात्म्याच्या 27व्या अध्यायाचे श्रवण आपण याच्या पुढच्या भागामध्ये करणार आहोत.